आता टोयोटाची डीलरशिप तर मिळाली, पुढे काय? टोयोटानं सांगितलं मला उद्घाटन करायचं आहे. मला 31 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजताच उद्घाटन करायचं आहे. तर त्यांनी सुरुवातीला कुरबुर केली, की नाही अहो सगळे आपले शोरूम आपण ऑफिशियली मार्चमध्ये येणार आहोत. नाही म्हणलं हा मुहूर्त नका चुकू. अरे टोयोटाच जर भारतात आणताय तर नवीन सहस्त्रकात का नाही? 2000 मध्ये का नाही? हा काय प्रकार? तुम्ही 3 महिने उशिरा कशाला आणता? त्यांना माझं म्हणणं पटलं. मग ते म्हणले तुमची एकट्याचीच होईल, कारण बाकीच्यांची कोणाची तयारीच नव्हती झाली तशी. म्हणलं माझी एकट्याची नाही होऊ दे, टोयोटाची होती रे. डीएसकेचा काय संबंध? आज जगप्रसिद्ध टोयोटा भारतामध्ये कधी प्रवेश केला? तर पहिल्या सेकंदाला. कुठल्या सेकंदाला? नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या सेकंदाला. ते मान्य झाले. त्यांनी त्यावेळेला कॉलेज होते, एक कॉलेज द्यायची कबूल केली. तर उद्घाटन कसं करावं? 31 डिसेंबर सगळीकडे नुसता जल्लोष असतो नवीन वर्षाचा. रस्त्याने जोरजोरात 12 वाजले की हॉर्न वाजत गाड्या सुसाट सुटतात. कोणी फटाके उडवतं, कोणी दारू पितंय, कोणी केक कापतंय, काय वाटेल ते धमाल चालतंय. अशा वेळेला मी कसं करणार? मी माझी संस्कृती, टोयोटा भारतात येते ना, मी भारतातली संस्कृती आहे. आमची संस्कृती वेगळी आहे. दारू, धिंगाणा, हॉर्न वाजवणं असेल ती संस्कृती, पण माझी वेगळी आहे. आम्ही सतत शास्त्रीय संगीतात काम करायचो. भीमसेन जोशींच्या बरोबर असायचो. आम्ही ठरवलं त्या दिवशीचं उद्घाटन भीमसेन जोशींच्या हस्तेच करायचं. आणि कसं करायचं? माझ्या मॉडेल कॉलनीमध्ये 5 रस्ते मिळतात. तिथं जर कोणी जाऊन बघितलं किंवा तिथले राहणारे, एकूण तिथे 5 रस्ते येतात त्या चौकात. त्या चौकामध्ये आम्ही ठरवलं, रात्रभर सगळीकडे कुठे दारू पिऊ दे, धिंगाणा करू दे, काही करू दे, आपण विठ्ठल विठ्ठल म्हण, विठ्ठलाच्या गजरामध्ये शोरूमचं उद्घाटन करत. भीमसेनची संतवाणी आम्ही ठेवली. बरोबर तिथे स्टेज टाकला त्या टोयोटाच्या शोरूमच्या इथे. 5ही रस्ते. आम्हाला प्रश्न पडला, आम्हाला वाटलं आज 31 डिसेंबर आहे, 1000 लोक येतील, जमेल तेवढ्या याच्यात ती पुढची जी मोकळी जागा आहे. लोकांचे रांगाच्या रांगा, पाऊसचा पाऊस, 5ही रस्ते पॅक झाले. पोलिसांनी बंद केले. किती वाजता? 10:30. 10:30 पंडितजींनी विठ्ठल 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 गजर सुरुवात केला, संपूर्ण संतवाणी. बरोबर 12 वाजता तो गजर थांबवण्यात आला. मग भीमसेन जोशीच्या हातात रिमोट कंट्रोल देण्यात आला. मग ती जवळजवळ 60 फूट लांबीची शोरूम आहे, तिला मोठा पडदा ठेवलेला होता आणि भीमसेन जोशींच्या हस्ते तो स्क्रीनवर गेला. थोडीशी फटाक्याची आतषबाजी झाली, फुलांची आतषबाजी झाली, लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि आतमधली कॉलेज दिसली. आतमध्ये 1500 लक्षचा उजेड, त्याला लक्ष म्हणतात, भरपूर उजेड ठेवतात त्याला. तो उजेड आला आणि टोयोटाचं शोरूमचं उद्घाटन झालं. त्यावेळेला कोण कोण होतं? अरे हे बघायला जपानमधले 4 जण आले होते, टोयोटाचे लोक. किर्लोस्करांची फॅमिली होती, जपानचे लोक होते, असंख्य माझे मित्र होते, संगीतप्रेमी होते, भीमसेन होते. त्या जापनीज लोकांनी त्यावेळेला जो आनंद व्यक्त केला टाळ्या वाजवून आणि नंतर मला कडकडून मिठी मारली. येस वी अप्रिशिएट म्हणाले. आमच्या लक्षात नाही आलं की अशाही प्रकारे टोयोटाची एंट्री होऊ शकते, ती लोकांच्या हृदयात घुसू शकते. तुम्ही किती वेगळ्या प्रकारे केलं, कारण की आम्ही 31 डिसेंबर म्हणजे जगभर हाच असतो आमचा सेलिब्रेशन. तुमचं सेलिब्रेशन हे जगापेक्षा वेगळं झालं, हे त्या 4 जापनीजनी कबूल केलं आणि ती माझ्या पाठीवरची मोठी शाबासकी वाटली. कुठली शाबासकी वाटली? अरे माझ्या देशाच्या कल्चरला, माझ्या भारतभूमीच्या कल्चरला एक वेगळं स्थान आहे. ते सुद्धा जापनीज लोकांनी सुद्धा ॲक्सेप्ट करून एक प्रकारे त्याने ते जगभर पुढे जेव्हा जेव्हा त्यांनी जगाच्या इतिहासात ते जेव्हा जेव्हा जातात, टोयोटावर बोलतात, तेव्हा हा प्रसंग नक्की सांगतात. आणि टोयोटाचं शोरूमचं उद्घाटन झालं बरोबर पहिल्या सेकंदाला सहस्त्रकाच्या. कोणाच्या हस्ते झालं? भीमसेन जोशींच्या हस्ते झालं. कसं झालं? संतवाणीत झालं. विठ्ठल विठ्ठल तिकडे तरुण दारू पेचं सोडून इथे सगळे देवाचं नाव घेत रांगले. असा पण कार्यक्रम का नसावा? 12:30 पर्यंत उद्घाटनाचा सोहळा झाला. त्याच्यानंतर परत 12:30 ते पहाटे 2:30 सगळा अवघा रंगला भक्तिरसाने. सगळे पुणेकर, 15,000 ते 20,000 पुणेकर, सगळे त्याची अजून शूटिंग आहे. सगळे रस्ते गच्च भरलेले आणि विठ्ठलाचं नाव, परमेश्वराचं नाव चिंतन करत करत नवीन सहस्त्रकाचं त्यांनी स्वागत केलं. अशा प्रकारे टोयोटाच्या इतिहासात भारताची पहिली शोरूम कुठे जन्मली? या पुण्यात जन्मली. कधी जन्मली? नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या सेकंदाला. कशी जन्मली? पांडुरंगाचं भजन करत करत, नामाचा गजर करत करत, अतिशय भक्तिरसात. ही कारण की जी गाडी आहे ती एक प्रकारची लक्ष्मीच आहे. आम्ही नेहमी गाडीची पूजा करून जेव्हा ग्राहकाला गाडी देतो तेव्हा देवाला प्रार्थना करतो, या गाडीच्या खाली मुंगीचं पण काही अंत होऊ नये, मुंगी पण नको चिरू दे, हे सगळ्यांना आनंदात राहू दे, हिचा प्रवास सगळ्यांच्या जीवनात आनंद आणू दे. आणि अशा आनंदाच्या प्रवासाची ही सुरुवात त्या नवीन सहस्त्रकाला पंडितजींच्या हस्ते नामाच्या गजरात झाली. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं.
छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.